दुसरं काय होऊ शकतं? आता फक्त दाऊद इब्राहिमलाच क्लीन चिट द्यायचं बाकी आहे. हे सरकार जे आहे, हे सरकार महाराष्ट्रातला असो किंवा दिल्लीतला असो, वळून टाकलेले सगळे भ्रष्टाचारी आपल्या पक्षात घेत आहेत आणि आमची ताकद किती वाढली आहे असं बिडकी दंडाची फुगून दाखवत आहे. या सगळ्या लोकांवरती भ्रष्टाचारासंदर्भात कारवाई करा, ईडी सीबीआयचे खटले दाखल करा किंवा केले. त्याच्यामध्ये वायकर सुद्धा आहे. वायकर तर घाबरून पळूनच गेले ना. वायकर हे घाबरून पळूनच गेले ईडी आणि सीबीआयला हेच केस याच खटल्यांमुळे. आता त्यांना क्लीन चिट दिली. दुसरं काय होऊ शकतं या सरकारमध्ये? मोदींच्या किंवा महाराष्ट्रातल्या फडणवीसांच्या सरकारमध्ये हे का कायद्याचं राज्य आहे का? याचा अर्थ असा, तुम्ही आमच्या लोकांवरती खोटे खटले दाखल केलेत, खोटे गुन्हे दाखल केलेत, त्यांच्या मनात भीती निर्माण केली आणि आपल्या पक्षांवर हे तुम्ही मान्य करा. आमच्यासह सगळ्यांवरती तुम्ही अशा प्रकारचे खोटे गुन्हे, खोटे खटले दाखल करून आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. आमच्यासारखे काही लोक दबावाला बळी पडले नाही, पण ज्यांचं काळीज उंदराचं आहे बरं का, असे अनेक लोक पळून गेले. राष्ट्रवादीतून पळून गेले, अजित पवार असतील, स्वतः मुख्यमंत्री पळून गेले, त्यांनाही भीती होती कारवाईची. त्यांच्या बरोबरचे आमदार मंत्री पळून गेले आमच्याकडले. असे अनेक लोक गेले दिल्लीत आणि महाराष्ट्रात. त्यातले वायकर एक आहेत ना. काय बोलणार?